नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये 515 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पद क्रमांक पहिले आहे, त्यामध्ये पदाचे नाव आहे आर्टिजन, याच्यासाठी ट्रेड फिटर राहणार आहे। तर त्यासाठी पदसंख्या 176 राहणार आहे। तर वेल्डर साठी 97 पदसंख्या राहणार आहे। तर टर्नर साठी 51 पदसंख्या राहणार आहे। तर मशीनिस्ट साठी 104 पदसंख्या राहणार आहे। तर इलेक्ट्रिशियन साठी 65 पदसंख्या राहणार आहे। तर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक साठी 18 पदसंख्या राहणार आहे। तर फाउंड्रीमन याच्यासाठी 4 पदसंख्या राहणार आहे। अशा टोटल 515 जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर 10वी उत्तीर्ण हे 60% गुणासह, तसेच ITI, तसेच NSC हे वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फाउंड्रीमन, त्याचबरोबर SC ST यांना 55% गुणासह शैक्षणिक पात्रता लागणार आहे। तर वयाची अट आता आपण पाहूया। तर 1 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे। तर SC ST यांना 5 वर्षे सूट, तर OBC यांना 3 वर्ष सूट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर आता याच्यासाठी लागणारी फी आपण पाहूया। तर जनरल, OBC, EWS यांच्यासाठी 1072 रुपये फी राहणार आहे। तर SC ST PWD एक्स सर्व्हिसमन यांच्यासाठी फी ही 472 रुपये राहणार आहे। तर आता आपण निवड प्रक्रिया पाहणार आहोत। तर भेलमध्ये आर्टिसन ग्रेड 4 मध्ये सामील होणाऱ्या इच्छुक उमेदवारांना 2 टप्प्यांनी निवड प्रक्रिया पार करावी लागेल आणि गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही टप्प्यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। पहिला टप्पा संगणक आधारित परीक्षा CBE। तर सर्व उमेदवारांना त्यांच्या संबंधित ट्रेडमध्ये संगणक आधारित परीक्षा CBE द्यावी लागेल। CBE गुणांच्या आधारे उमेदवारांना त्यांच्या संबंधित ट्रेडमधील रिक्त पदांच्या संख्येच्या 1/5च्या प्रमाणात गुणवत्तेनुसार कौशल्य चाचणीसाठी निवडले जाईल। उमेदवारांना त्यांच्या संबंधित युनिटमध्ये उपलब्ध असलेल्या श्रेणीनिहाय रिक्त पदांच्या संख्येनुसार निवडले जाईल। 1/5च्या समान प्रमाणात कौशल्य चाचणीसाठी निवडले गेल्यास दिव्यांग उमेदवार आणि माजी सैनिक उमेदवार संबंधित श्रेणीमध्ये कट ऑफ गुणांपेक्षा कमी सवलत दिली जाईल। 1/5च्या प्रमाणात निवडण्यासाठी सुरुवातीला संबंधित युनिटमधील त्या ट्रेडमधील राखीव श्रेणीतील उमेदवारांना सर्व UR उमेदवारांना एकत्रित केले जाईल आणि नंतर त्यांच्या CBE गुणांच्या 100 पैकी गुणवत्तेच्या उतरत्या क्रमाने व्यवस्थित केले जाईल आणि उमेदवारांना UR श्रेणीमध्ये 1/5च्या प्रमाणात कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल। यानंतर उपलब्ध रिक्त पदानुसार EWS, OBC, SC ST श्रेणीतील उमेदवारांना ज्यांना UR श्रेणी अंतर्गत निवडले गेले नाही त्यांना पुढील विचारासाठी त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये पुन्हा गटबद्ध केले जाईल आणि त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये 1/5च्या निर्धारित प्रमाणात कौशल्य चाचणीसाठी निवडले जाईल। दुसरा टप्पा कौशल्य चाचणी आणि कागदपत्र पडताळणी। तर कौशल्य चाचणी ही निवड प्रक्रियेचा दुसरा टप्पा आहे। कौशल्य चाचणी आणि कागदपत्र पडताळणी टप्प्यांसाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवण्यासाठी निवड प्रक्रियेचा हा टप्पा अनिवार्यपणे उपस्थित राहून पूर्ण करणे आवश्यक आहे। अशा सर्व निवडलेल्या उमेदवारांना अधिसूचनेनुसार त्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी कागदपत्र पडताळणी करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर त्यांना कौशल्य चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जी पात्रता स्वरूपाची असेल। अंतिम गुणवत्ता क्रम फक्त CBE स्कोअरच्या आधारे तयार केला जाईल, म्हणजेच कौशल्य चाचणीत पात्र आणि पात्र आढळलेले उमेदवार। तर आता आपण सामान्य सूचना पाहणार आहोत। पहिले आहे अर्ज फक्त आमच्या career.bhel.in वेबसाईटद्वारे ऑनलाईन सादर केले जाईल। अर्जदाराने अर्ज सादर करण्यासाठीच्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत आणि अर्ज यशस्वीरित्या सादर केला गेला आहे आणि अर्ज फॉर्ममध्ये आणि किंवा लागू असलेल्या प्रक्रिया शुल्काच्या भरणा संदर्भात व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे याची खात्री करावी। दुसरे हे अर्ज शुल्क आणि प्रक्रिया शुल्क खालील दर्शवलेल्या प्रमाणे लागू असेल। श्रेणी, परीक्षा, प्रक्रिया शुल्क व एकूण UR व EWS व OBC यांना परीक्षा शुल्क 600 रुपये राहील। तर प्रक्रिया शुल्क 400 रुपये प्लस GST असेल। तर एकूण 1072 रुपये असेल। श्रेणी राहणार आहे अनुसूचित जाती, जमाती, अपंग, माजी सैनिक यांची परीक्षा शुल्क 0 राहणार आहे। तर प्रक्रिया शुल्क हा 400 रुपये प्लस GST राहणार आहे, म्हणून एकूण
हे 472 रुपये राहणार आहे। इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादीद्वारे शुल्क भरण्याच्या आधारावर अर्ज शुल्काव्यतिरिक्त अर्जदाराला बँक शुल्क द्यावे लागू शकते। तिसरे, उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की वरील सर्व रिक्त पदांसाठी संगणक आधारित परीक्षा एकाच दिवशी घेतली जाईल आणि उमेदवारांनी फक्त एका ट्रेड आणि एका युनिटच्या रिक्त पदांसाठी काळजीपूर्वक अर्ज करावा। एकाच अर्जदाराने अनेक वेळा ऑनलाईन अर्ज सादर केल्यास फक्त शेवटचा सादर केलेला अर्ज भेलमध्ये उमेदवारांसाठी अंतिम अर्ज म्हणून विचारात घेतला जाईल। चौथे, सर्व अर्जदारांना जास्तीत जास्त 5 पर्यायांसाठी परीक्षा केंद्र स्थळे निवडण्याचा पर्याय दिला जाईल। तथापि विशिष्ट शहरे केंद्र निवडणाऱ्या उमेदवारांना संख्येनुसार कोणतेही शहर केंद्र जोडण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार भेल राखून ठेवते। पाचवे, अर्जदारांना असेही कळवण्यात येते की संगणक आधारित परीक्षा त्रिभाषिक असेल, म्हणजेच हिंदी किंवा इंग्रजी किंवा त्यांच्या पसंतीच्या तिसऱ्या भाषेत कन्नड, तेलुगू आणि तमिळ परीक्षा देण्याचा पर्याय असेल। कौशल्य चाचणीच्या वेळी देखील हाच पर्याय दिला जाईल, म्हणजे निवड समितीला हिंदी किंवा इंग्रजी किंवा त्यांच्या स्थानिक भाषेतील त्यांच्या पसंतीच्या भाषेत संबोधित करण्याचा पर्याय असेल। फाउंड्रीमन शिस्त वगळता जी फक्त हिंदी किंवा इंग्रजीमध्ये द्विभाषित असेल आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक शिस्त जी फक्त हिंदी व इंग्रजी किंवा कन्नडमध्ये असेल। सहावे, उमेदवाराने हे सुनिश्चित करावे की ते पात्रता निकष आणि इतर आवश्यकता पूर्ण करतात आणि त्यांनी दिलेली माहिती सर्व बाबतीत बरोबर आहे। भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर जर असे आढळून आले की उमेदवार पात्रता निकष पूर्ण करत नाही आणि किंवा उमेदवाराने कोणतीही चुकीची किंवा खोटी माहिती दिली आहे किंवा कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली आहे तर अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते। जर वरीलपैकी कोणतेही कमतरता आढळली तर नियुक्ती नंतरही त्यांचा किंवा तिच्या सेवांवर योग्य कारवाई केली जाईल, ज्यामध्ये निलंबन आणि खटला चालवला जाईल। सातवे, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्ग, अपंगत्व असलेले, जम्मू काश्मीरमधील आदिवासी उमेदवार आणि माजी सैनिकांनी श्रेणी काळजीपूर्वक नमूद कराव्यात, कारण हे तपशील नंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही। आठवे, ओबीसी प्रवर्गातील परंतु नॉन क्रिमिलियर अंतर्गत समाविष्ट नसलेले उमेदवार ओबीसी आरक्षणासाठी पात्र नाहीत, म्हणून त्यांनी त्यांची श्रेणी सामान्य म्हणून दर्शवावी। नववे, या जाहिरातीतील दर्शवलेल्या आवश्यकतेनुसार नसलेले किंवा अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही। दहावे, सध्या केंद्र, राज्य सरकार, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रमांमध्ये नोकरी करणारे उमेदवार योग्य मार्गाने अर्ज करू शकतात किंवा कौशल्य चाचणीच्या वेळी त्यांच्या नियोक्त्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करू शकतात। अकरावे, कौशल्य चाचणीच्या वेळी उमेदवारांनी त्यांचे ITI NC गुणपत्रक सादर करणे आवश्यक आहे। जर ते उत्तीर्ण झाले तर त्या टप्प्यानंतर त्यांची उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही। 12वे, निवड प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर अर्जदाराची उमेदवारी तात्पुरती असेल आणि ती विहित पात्रता अटी पूर्ण करण्याच्या अधीन असेल। उमेदवाराला केवळ अद्वितीय रोल नंबर, कौशल्य चाचणी कॉल लेटर जारी केल्याने त्याचा किंवा तिचा उमेदवारी अर्ज भेलकडून अखेर मंजूर झाला आहे असे सूचित होणार नाही। 13वे, उमेदवारांना ऑनलाईन अर्ज फॉर्ममध्ये भरलेला वैध ईमेल ID असण्याचा सल्ला देण्यात येत आहे। त्यांना हा ईमेल ID किमान 1 वर्षासाठी सक्रिय ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कारण उमेदवारांना कोणतीही महत्त्वाची सूचना भेलद्वारे ईमेलद्वारे दिली जाईल। 14वे, जर गरज पडल्यास कोणतीही सूचना न देता किंवा कोणतेही कारण न देता भरती प्रक्रिया रद्द करण्याचा, वाढवण्याचा, पुनर्सुरू करण्याचा अधिकार भेल राखून ठेवते। 15वे, या जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही दाव्यांच्या किंवा वादांच्या बाबतीत आणि किंवा त्यांच्या प्रतिसाद अर्ज केल्या जाणाऱ्या कोणत्याही कायदेशीर कारवाई फक्त संबंधित शहरामध्ये सुरू करता येईल जिथे युनिट्स आहेत आणि जिथे युनिट्स असलेल्या ठिकाणी असलेल्या न्यायालयाचे न्यायाधिकरण मंच यांना एकमेव आणि विशेष अधिकार क्षेत्र असेल। उदाहरणार्थ, त्रिचीमध्ये उद्भवणाऱ्या वादांसाठी अधिकार क्षेत्र मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाकडे राहील। 16वे, भेल भरती वेबसाईट ही career.bhel.in वर अर्ज कसा करायचा व महत्त्वाच्या तारखा, वारंवार विचारले जाणारे प्रश्न, कौशल्य चाचणी, कॉल लेटर इत्यादी आवश्यक तपशील उपलब्ध असतील। उमेदवाराला पोस्टाने स्वतंत्रपणे कोणताही संपर्क पाठवला जाणार नाही। वेबसाईटवरील तपशीलांवर सूचना वाचणे आणि अर्जाच्या आवश्यकतांचे पालन करणे ही उमेदवाराची जबाबदारी असेल। अपडेटसाठी उमेदवारांनी career.bhel.in वेबसाईटला नियमितपणे भेट द्यावी असा सल्ला देण्यात येत आहे।
17वे, जर जाहिरातीच्या इंग्रजी आणि हिंदी आवृत्तीमध्ये काही फरक असेल तर इंग्रजी आवृत्ती मानली जाऊ शकते। तर आपण पुन्हा एकदा महत्त्वाच्या तारीख जाणून घेणार आहोत। तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख ही 16 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे। तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 12 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11:45 पर्यंत असणार आहे। तर परीक्षेची संभाव्य तारीख, तर अचूक तारीख प्रवेशपत्र जारी करताना कळवली जाईल, कदाचित सप्टेंबर 2025च्या दुसऱ्या आठवड्यात। या तारखा तात्पुरत्या आहेत, त्यामुळे बदल होऊ शकतात। या तारखांमध्ये इतर माहितींमध्ये कोणतेही बदल आमच्या career.bhel.in वेबसाईटवर प्रदर्शित केले जातील। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही क्वेरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अधिक माहितीसाठी आम्ही PDF ची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पाहायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।